पीएमआरडीए क्षेत्रामध्ये यूडीसीपीआर लागू झाला, पण त्याचे काय फायदे होणार आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही प्लॉट ओनर, बिल्डर, डेव्हलपर किंवा आर्किटेक्ट असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. पीएमआरडीए क्षेत्रामध्ये यूडीसीपीआर लागू झाला हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच, पण यूडीसीपीआर म्हणजे काय आणि तो लागू झाल्याने नेमके काय फायदे होणार आहेत असे बरेचसे प्रश्न आम्हाला कमेंट्समधून आले. आता यूडीसीपीआर म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तो लागू झाल्याने नेमके काय बदल होणार आहेत आणि सामान्य लोकांना त्याचे काय काय फायदे होणार आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चेंज नंबर 1, FSI. पीएमआरडीए साठी यूडीसीपीआर लागू झाला आणि ह्यामुळे सगळ्यात मोठा बदल होणार आहे तो म्हणजे FSI मध्ये. आता FSI म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आमचा YouTube चॅनलला व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर पीएमआरडीए डीसीपीआर नुसार FSI टेबल हा असा होता आणि पीएमआरडीए यूडीसीपीआर नुसार असा आहे. पीएमआरडीए डीसीपीआर नुसार रिस्पेक्टिव्ह रोड बिडचा FSI हा कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 होता, पण तोच यूडीसीपीआर मध्ये कमीत कमी 1.10 आणि जास्तीत जास्त 3चा आहे. आणि एवढंच नाही तर रेसिडेन्शियलसाठी 60% आणि कमर्शियलसाठी 80% एन्सिलरी FSI देखील उपलब्ध आहे. आणि हे तर झालं नॉन कंजेस्टेड एरियासाठी. कंजेस्टेड एरियाचा जर FSI तुम्ही बघितलात तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. पीएमआरडीए डीसीपीआर नुसार कंजेस्टेड एरियामध्ये रेसिडेन्शियलसाठी FSI हा 1.50 आणि मिक्स यूजसाठी 2 होता, पण तोच यूडीसीपीआर मध्ये मिनिमम 1.50 आणि मॅक्झिमम 3 आहे. आणि 60 आणि 80% एन्सिलरी FSI हा तर वेगळाच. म्हणजेच तुमचं पीएमआरडीए डीसीपीआर नुसार 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर तुम्ही 2000 स्क्वेअर फूट बांधकाम करू शकत होतात, तर तोच यूडीसीपीआर मध्ये तुम्ही 5400 स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकता. सब्जेक्ट टू लोकॅलिटी अँड फ्रंट रोड विड्थ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जागा तीच राहणार, पण त्याचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल दुपटीने वाढेल. आणि डेव्हलपमेंट पोटेन्शियल जास्त म्हणजे जागेचा भावही जास्त आणि सेलेबल एरियाही जास्त. साहजिकच जागा मालक व डेव्हलपर दोघांचाही फायदा, नाही का? चेंज नंबर 2, मार्जिन्स. आता दुसरा सर्वात मोठा बदल झाला आहे तो म्हणजे मार्जिन्समध्ये. पीएमआरडीए डीसीपीआर प्रमाणे बिल्डिंगची हाईट वाढली की साईडवर एअर मार्जिन्स तुम्हाला H/4 सोडावे लागत होते. नाही समजलं? सांगतो. आता समजा तुमच्या बिल्डिंगची उंची ही 40 मीटर आहे, तर तुम्हाला H/4 प्रमाणे 40/4 म्हणजेच 10 मीटर दोन्ही बाजूने व मागे सोडावी लागत होती. पण यूडीसीपीआर प्रमाणे फॉर्म्युला H/5 हा असा आहे. बिल्डिंग तीच राहणार, पण त्याची मार्जिन्स तुम्हाला 8 मीटर सोडावे लागणार. तब्बल 2 मीटरचा फरक. आता हा 2 मीटरचा फरक ऐकायला जरी कमी वाटत असेल तरी ह्यामुळे तुमची फ्लोअर प्लेट ही हजारो स्क्वेअर फूटने वाढते, ज्यामुळे स्पेशियस प्लॅनिंग देखील होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलेबल एरिया देखील वाढतो. चेंज नंबर 3, एन्क्लोज बाल्कनी. पीएमआरडीए डीसीपीआर नुसार बाल्कनी एन्क्लोज करून त्याचा हॅबिटेबल रूम म्हणून तुम्हाला वापर करता येत नव्हता, पण यूडीसीपीआर मध्ये हीच बाल्कनी एन्क्लोज करून तुम्ही तो रूम मध्ये ऍड करू शकता. सब्जेक्ट टू कंडिशन, एन्क्लोज बाल्कनीची विड्थ ही रूमच्या विड्थच्या 1/3 पेक्षा कमी असावी. म्हणजे याने काय होतं, ही रूमची विड्थ देखील वाढते व युजेबल एरिया देखील वाढतो. एवढंच नाही तर यूडीसीपीआर प्रमाणे जी मिनिमम मार्जिन्स लागतात त्यामध्ये 2 मीटरचा कॅन्टिलिव्हर बाल्कनी किंवा टेरेस म्हणून तुम्ही यूज करू शकता. आता बोला अजून काय पाहिजे? चेंज नंबर 4, पार्किंग. प्रोजेक्टला रिक्वायर तेवढी पार्किंग स्पेस भेटली नाही तर पोटेन्शियल असून सुद्धा ॲडिशनल फ्लोअरची परमिशन भेटत नाही. आता पीएमआरडीए डीसीपीआर प्रमाणे फ्लॅटच्या बिल्टअप एरियानुसार पार्किंग स्पेस 100% सोडावी लागते आणि ॲडिशनल 50% म्हणजे टोटल 150% ॲडिशनल पार्किंग स्पेस सोडावी लागते. या उलट यूडीसीपीआर नुसार कार्पेट एरियावर पार्किंग लागते आणि प्रत्येक ऑथॉरिटीनुसार मल्टिप्लाइंग फॅक्टर आहेत, त्यानुसार पार्किंग किती लागणार आहे हे ठरते. प्लस पॉईंट म्हणजे पीएमआरडीए एरियासाठी 0.7चा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. म्हणजेच रिक्वायर पार्किंगसाठी 70% एरिया सोडावी लागणार आणि व्हिजिटर पार्किंगसाठी 5%. याचा अर्थ काय तर पीएमआरडीए डीसीपीआर मध्ये जिथे 150% पार्किंग एरिया सोडावी लागत होती तिथेच यूडीसीपीआर मध्ये तुम्हाला फक्त 75%च पार्किंग सोडावे लागणार. कित्येक प्रोजेक्टसाठी पार्किंग रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही म्हणून 1-2 बेसमेंट द्यावे लागतात. आणि साहजिकच बेसमेंट वाढले की कॉस्टिंग वाढते आणि म्हणूनच फ्लॅटच्या किमती वाढतात. पण आता तसं नाही होणार. आता कमी जागेत देखील तुम्ही जास्त फ्लॅट्स काढू शकता. चेंज नंबर 5, झोनल बेनिफिट्स फॉर इंडस्ट्रियल झोन. आता समजा तुमचा प्लॉट इंडस्ट्रियल झोनमध्ये आहे, पण तुम्हाला त्याचा वापर रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल करायचा असेल तर तुम्हाला कन्व्हर्जन प्रीमियम भरावा लागतो.
आता PMRDAच्या आधीच्या नियमांप्रमाणे कन्व्हर्जन प्रीमियम हा लँड व्हॅल्यूच्या 20% भरावा लागत होता, पण तोच UDCPR लागू झाल्यानंतर लँड व्हॅल्यूच्या फक्त 5% भरावा लागतो. म्हणजेच काय, तर डेव्हलपमेंट कॉस्ट कमी होईल आणि डेव्हलपमेंटसाठी फायनान्शियली कठीण वाटणारे इंडस्ट्रियल प्लॉट हे फ्युचरमध्ये डेव्हलप होतील. फॉर ॲग्रिकल्चरल लँड, आज बऱ्याच लोकांकडे हायवे लगत शेतजमिनी आहेत, पण डेव्हलपमेंट ऑप्शन्स मर्यादित आहेत. का, तर PMRDA DCPR म्हणत होतं की जर तुमची जमीन कमीत कमी 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजेच 1 हेक्टर असेल तरच तुम्हाला वेसाइड एम्युनिटीजची परमिशन मिळते. पण UDCPRचे वेसाइड एम्युनिटीजच्या संबंधित तरतुदी लागू झाल्या तर 4,000 स्क्वेअर मीटर म्हणजेच 1 एकर जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही पेट्रोल पंप, हॉटेल्स, कॅफेटेरिया, कमर्शियल हब असे प्रकल्प उभे करू शकता आणि ते सुद्धा 30% ऐवजी फक्त 20% प्रीमियम पे करून. फॉर रेसिडेन्शियल झोन, आता तुमचा प्लॉट रेसिडेन्शियल झोनमध्ये जरी असला तरी त्याच्या समोरच्या रोडच्या विड्थनुसार ठरतं की त्यावर काय कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि काय नाही. ते हे ऐकून शॉक बसला ना? हो, पण हे खरं आहे. रेसिडेन्शियल झोनमध्ये देखील 2 सब कॅटेगरीज आहेत, रेसिडेन्शियल झोन R1 आणि रेसिडेन्शियल झोन R2. आता रेसिडेन्शियल झोन R1 मध्ये मोजकेच युजेस परमिसिबल आहेत आणि ते सुद्धा बिल्ट अप एरिया रिस्ट्रिक्शन सकट. रेसिडेन्शियल झोन R2 मध्ये R1 मधील सर्व युजेस परमिसिबल आहेत आणि ते सुद्धा विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स आणि इतरही युजेस परमिसिबल आहेत. पण PMRDA DCPR प्रमाणे तुमचा प्लॉट 12 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याच्या लगत असेल तरच तो R2 मध्ये कन्सिडर केला जात होता व त्याला R2चे युजेस परमिसिबल केले जात होते. पण UDCPR मध्ये रिजनल प्लॅनसाठी 9 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याच्या लगतच्या प्लॉटला देखील R2 मध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, तर UDCPR लागू झाल्यानंतर छोट्या प्लॉटला देखील जास्त डेव्हलपमेंट पोटेन्शियल प्राप्त झालं. तर मित्रांनो, UDCPRने PMRDA मध्ये काय काय बदल आणले, तर FSI वाढला, मार्जिन्स कमी झाल्या, फ्लोर प्लेट वाढली आणि पार्किंग रिक्वायरमेंट कमी झाली, झोनल बेनिफिट्स वाढले आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारे खर्च कमी झाले. आणि असे बरेच फायदे आहेत जे PMRDAच्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी गेम चेंजर ठरतील आणि जर चुकीचं प्लॅनिंग केलं तर लाखोंचं नाही तर कोट्यांचं नुकसान होईल. तुम्ही PMRDA एरियामध्ये कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू करत असाल तर सँक्शनवाल्याला एकदा संपर्क करा, कारण योग्य मार्गदर्शन नसेल तर प्लॉटला डेव्हलपमेंट पोटेन्शियल असूनही डेव्हलपमेंट परमिशन मिळत नाही. आणि अशाच सँक्शनिंग संबंधित प्रॅक्टिकल आणि डिटेल माहितीसाठी सँक्शनवाल्याला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.